नमस्कार मित्रांनो. कमळी ह्या मालिकेत आपण पुढच्या भागांमध्ये असं बघतो की एक भावनांचा भूकंप आलेला आहे आणि जेव्हा एका आईने अन्न पाणी सोडलेलं असतं तेव्हाच नियतीने पण तिची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं असतं. आजचा भाग म्हणजे भावनांचा भूकंप आणि श्वास रोखून धरायला लावणारा एक क्षण आणि तो कसा पद्धतीने आपल्या समोर येतो ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. आपण बघतो की घरामध्ये सकाळची शांतता असते आणि सगळेजण अन्नपूर्णाच्या घरामध्ये जेवायला बसलेले असतात. पण अन्नपूर्णा खोलीमध्ये एकटीच असते आणि ती देवासमोर बसलेली आहे आणि डोळे मिटून. कमळी तिथेच येते आणि म्हणते, आजी चला ना, सगळेजण तुमची वाट बघतायत, असं नका करू, जेवण करून घ्या. अन्नपूर्णा डोळे उघडतात आणि चेहऱ्यावरती वेदना असतात. ते म्हणतात, कमळी आज माझ्या हातून अन्न जाणार नाही. आणि कमळी चकितच होते. ती म्हणते, का आजी, तुम्ही असं नका बोलू, काय झालं तुम्हाला? अन्नपूर्णा तिथेच खोल श्वास घेते आणि जेव्हा घरामध्ये अन्याय वाढतो तेव्हा माझं पोट अन्न मागत नाही आणि माझं मन न्याय मागतं, असं म्हणत कमळीला ते मनवतात. तिथेच डायनिंग टेबल दिसतो आणि राजन, अनिका, रागिणी सगळेजण तिथे जेवायला बसलेले असतात. कमळी सांगते, आजी अन्न पाणी घेणार नाहीत असं म्हणतायत. राजन तिथे उठतो आणि म्हणतो, आई असा हट्ट करू नकोस ना, तुझ्या तब्येतीचा प्रश्न आहे. बघ सगळेजण तुझी वाट बघतायत, चल जेवायला. अन्नपूर्णा कठोर आवाजात तिथे म्हणत असतात, माझ्या तब्येतीपेक्षा ह्या घराचा आत्मा महत्त्वाचा आहे. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी बंद करणार आणि काहीच घेणार नाही. तेवढ्यातच कामिनी तिथे आत येते आणि उपवासाने हसत असते आणि म्हणते, वा, उपोषण, आता हे सगळं नाटक सुरू झालंय का वहिनी? तेव्हा अन्नपूर्णा थेट तिच्याकडे पाहते आणि म्हणते, हे नाटक नाही, ही माझी सत्याची लढाई आहे आणि लढाईत कधी कधी स्वतःला पण झोकून द्यावं लागतं. तेव्हा कामिनी तिथे चिडते आणि म्हणते, तुमच्या उपोषणाने काहीच बदलणार नाहीये वहिनी. तेव्हा अन्नपूर्णा म्हणतात, बदल होणार नसेल तर माझं शरीर पण साक्षीदार बनणार आहे. दिवस दिवस सरतात, 1-2 दिवस होतात, अन्नपूर्णा पाणी पण घेत नाही आणि त्यांचा चेहरा फिकट आणि चाल पण थरथरणारी आहे. कमळी तिथे घाबरते आणि म्हणते, आजी असं नका करू ना, मला भीती वाटते. तेव्हा अन्नपूर्णा तिचा हात धरतात आणि म्हणतात, भिवू नकोस आणि भीतू तू बिलकुल ठेवूच नकोस. सत्य टिकवण्यासाठी शरीर झिजलं तर तो सौदा मला मान्य असेल. तेव्हा रात्रीची वेळ असते. अन्नपूर्णा तिथे देवाजवळच त्यांच्या रूममध्येच बसलेले असतात आणि अन्नपूर्णा हळू आवाजात म्हणतात, देवा मला शक्ती दे, माझ्या जाण्याआधी ह्या घरामध्ये सत्याचा प्रकाश पडू दे. ती अचानकच छातीला हात धरते आणि त्यांचा श्वास वेगाने चालू लागतो. तेव्हा कमळी म्हणते, कमळी कमळी असा आवाज देतात. कमळी धावतच तिथून येते आणि आजी आजी असं म्हणत पुढे पळते. अन्नपूर्णा जमिनीवरच कोसळतात आणि सगळेजण तिच्या मागे धावतच येतात. राजन घाबरून जातो आणि म्हणतो, आई आई काय झालं तुला? तेव्हा कमळी पण रडतच म्हणत असते, आजींनी अन्न पाणी काहीच घेतलेलं नाही आणि त्यांची तब्येत खूपच खराब झालेली आहे. कामिनी क्षणभर गप्प होते आणि ती म्हणते, पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरती थोडी भीती दिसते. राजन तिथेच ओरडतो आणि म्हणतो, गाडी काढा ड्रायव्हर, गाडी काढा, लगेचच हॉस्पिटलला न्यायचं आहे. हॉस्पिटलचं सीन आपल्या समोर येतं आणि डॉक्टर तपासणी करत असतात. डॉक्टर म्हणतात, हार्ट अटॅक आलेला आहे आजींना, देहात कमकुवतपणा आहे आणि तो खूपच वाढलेला आहे. आता पुढचे काही तास त्यांच्यासाठी फारच महत्त्वाचे असणार आहेत. कमळी रडतच खुर्चीमध्ये बसते आणि म्हणते, माझ्यामुळे तर असं झालं नाही ना आजींना, आजी कसे झाले आहेत आणि मी त्यांना थांबवू शकले नाही. राजन तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, नाही कमळी, असं काही विचार करू नको. ती लढाई तिची आहे आणि तिची स्वतःसाठी ती नव्हती, ती या पूर्ण घरासाठीच होती. आत ICU मध्ये अन्नपूर्णा बेशुद्ध असतात. अन्नपूर्णा मनातल्या मनात त्यांच्या मनामध्ये विचार करत असतात की जर माझा श्वास थांबला तरीही सत्याचा श्वास चालूच राहिला पाहिजे. कामिनी बाहेर उभी असते आणि तिच्या हाताला थोडीशी थरथर असते. जर काही झालं तर सगळा दोष माझ्यावरच येईल, असं ती मनामध्ये विचार करत असते.
कमळी पण डोळे पुसून उभी राहते आणि आजीसाठी मी तग धरणार आहे आणि आजी त्यांच्या लढाईत पूर्णविराम देऊ शकणार नाही, कारण मीही त्यांच्या सोबत उभी आहे. आणि तेवढ्यातच हा भाग इथेच संपतो आणि अन्नपूर्णा सोडणं म्हणजे म्हणजे हट्ट हा अन्नपूर्णाचा नव्हता, ती एक त्यांची शपथ होती. आणि त्या शपथेच्या बदल्यात आज अन्नपूर्णा जीवन मरणाच्या लढाईमध्ये उभी आहे. ती वाचणार का मग तसंच त्यांचं भविष्य बदलणार आहे, हे सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.